विद्यार्थी मित्रांनो, का तुम्हाला इंग्रजी विषय हार्ड वाटतो? का तुम्हाला इंग्रजी विषय सोडवत असताना भरपूर साऱ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागते? मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही सोप्या ट्रिक्स पाहणार आहोत जिथं तुमची इंग्रजी विषयाची भीती दूर होणार आहे. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. जर तुम्हाला तुमच्या इंग्रजी विषयाची भीती काढायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल. कसं आपण 2 सेकंदात कोणत्याही प्रश्नाला सहज उडवू शकतो. जिथं तुम्हाला असं वाटते की इंग्रजी विषय अवघड आहे तर इथं तुमची गलतफहमी आहे. इंग्रजी विषय जो आहे अतिशय सोपा विषय आहे. फक्त तुम्हाला कन्सेप्ट कळायला पाहिजे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही कन्सेप्ट पाहणार आहोत. बघा, येणाऱ्या एक्झाम जी आहे टीईटी आहे. टीईटी मध्ये शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येते, बऱ्याचशा शिक्षक लोकांना प्रॉब्लेम येते, कारण खूप कमी रिझल्ट लागतो आणि इंग्रजी विषय त्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. बघा, तलाठीमध्ये 50 गुण राहतात इंग्रजी विषयासाठी, वनरक्षकला 30 गुण मिळतात. त्यानंतर सरळ सेवेचे जे पद आहेत त्याच्यामध्येही 50 मार्काचा तुम्हाला इंग्रजी विषय राहतो. एमपीएससी मध्ये भरपूर क्वेश्चन येतात इंग्लिशसाठी. त्यानंतर दारूबंदीसाठी 25 क्वेश्चन राहतात इंग्रजीचे. बॉम्बे हायकोर्ट आता आहेच एक्झाम या महिन्यात. तर तुम्ही संपूर्ण हे व्हिडिओ जे आहे इंग्रजी विषया असा आहे की तुमचा रिझल्ट तिथं ठरवतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं गणित परफेक्ट आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं मराठी परफेक्ट आहे, परंतु इंग्रजी विषय बऱ्याचशा जणांना भीती वाटते. मग तुमची ही भीती आपण काढणार आहोत. आपण 1000 प्रश्नाची ट्रिक सिरीज सुरू केलेली आहे. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. आज अनालिसिस प्लस शॉर्ट सिंपल ट्रिक्स आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे, कारण हा व्हिडिओ डबल तुम्हाला कुठंच भेटणार नाही. म्हणून हे ॲम्बिशन अकॅडमीचं चॅनल तुम्हाला फॉलो करून घ्यायचं आहे. कारण बघा, तुम्ही इथं या व्हिडिओवर क्लिक केलेला आहे याचा अर्थ तुम्हाला काही ना काही भेटलं पाहिजे असं तुम्हाला वाटत आहे. मग तुम्ही देवळात गेल्याशिवाय जसं देव पाहू शकत नाही तसं तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय मला जज करू शकत नाही. मग कशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवणार आहोत हे पाहणार. म्हणजेच पुस्तकाच्या कव्हरवरून जर तुम्ही पुस्तकाच्या आजची माहिती जर कव्हरवरून तुम्ही जर विचार करत असाल की आतमध्ये काय आहे मला माहित आहे, तर तुम्ही गलतफहमीमध्ये आहे. म्हणून म्हटलं की संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी वनरक्षक आणि राज्य उत्पादन शुल्कच्या दारूबंदीच्या जे ॲड येणार आहेत त्यासाठी आपण बॅच लॉन्च केलेली आहे. ऑफलाईन बॅच आहे, लेखी प्लस फिजिकल. त्याची संपूर्ण तयारी आम्ही आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगतो की लेखी आणि फिजिकलची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर बेस्ट अकॅडमी आहे तुमच्यासाठी पुसदमध्ये, ॲम्बिशन करिअर अकॅडमी. यामध्ये आपण 1 वर्ष व्हॅलिडिटी देत आहोत प्रत्येक बॅचची. दोन्ही बॅच तुम्हाला कॉम्बो स्वरूपात पाहायला मिळतील. दोन्ही बॅचची जर तुम्हाला तयारी करायची असेल त्यासाठी एकच फी द्यायची आहे. त्याच फीमध्ये तुम्हाला ती तयारी करून घेण्यात येईल. मग बघा, भरपूर सराव पेपर आम्ही इथं सोडून घेणार आहोत. विशेष म्हणजे ही व्हॅलिडिटी आहे 1 वर्षाची, तर तुम्ही 1 वर्षापर्यंत त्याच फीमध्ये क्लास करू शकता आणि त्यामध्ये तलाठीची कोर्स तुम्ही करू शकता. इतरही पदांचे तुम्ही कोर्स त्यामध्ये करू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट काय, याच्यामध्ये आपण गणित ट्रिक्सनुसार पाहणार आहोत, बुद्धिमत्ता ट्रिक्सनुसार पाहणार आहोत. इंग्रजी व्याकरण आत्ता बघा कशा पद्धतीने शिकवतो, म्हणजे याच्यानंतर तुम्हाला कळून जाईल की कशा पद्धतीने मी तिथं शिकवणार आहोत. त्यानंतर बघा, मराठी व्याकरण आणि करंट अफेअर्स आणि जीके हे संपूर्ण विषय तुम्हाला तिथे शिकायला मिळतील. सोबतच कशा पद्धतीनं तुम्हाला डाएट घ्यायचा आहे, कशा पद्धतीने रनिंग करायची, ह्या संपूर्ण गोष्टीची माहिती तुम्हाला तिथे देण्यात येईल. मग लवकरात लवकर तुम्हाला या नंबरवर संपर्क साधायचा आणि आपली ऍडमिशन बुक करायची, कारण लिमिटेड सीट आहेत. बऱ्याचशा सीट जे बुक झालेले आहेत. आता तुम्हाला जर ऍडमिशन पाहिजे असेल लवकरात लवकर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आणि आपली सीट बुक करायची आहे. चला तर मग पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देऊन पाहायचे आहे. चुकलं तरी उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका, कारण तुम्ही कुठं चुकता हे मला कळालं तर आपण तिथं तयारी चांगल्या पद्धतीने करू शकतो. कारण डॉक्टरला हात दाखवल्याशिवाय डॉक्टर बिमारी सांगू शकत नाही. म्हणून म्हटलं की तुम्ही त्यांना दाखवावं लागते की तुम्ही कुठं चुका लागली. म्हणून या पद्धतीने तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचे आहे. प्रश्न क्रमांक पहिला बघा, आय स्टडी ॲट होम एव्हरी डे. रिकामी जागा, गोईंग टू स्कूल, टू द स्कूल. आता बघा, याचा अर्थ काय होते की मी शाळेला जाण्यापूर्वी अभ्यास करत असतो, स्टडी करत असतो घरी. जाण्यापूर्वी पूर्वीची गोष्ट करायला लागलो तर याचा अर्थ इथं आपल्याला प्रिपोजिशन वापरायचं आणि प्रिपोजिशनवर 2 ते 3 प्रश्न तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये पाहायला मिळालेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे. सहज तुम्ही या प्रश्नाला ऑप्शन क्रमांक ए वरून सोडवू शकता. बिफोर म्हटल्यावर अगोदर, मग शाळेत जाण्यापूर्वीची गोष्ट आहे. इथं आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल बिफोर. अशा पद्धतीने आपण सहज या प्रश्नाला सोडवू शकतो. प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय म्हटलेलं आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ओके, हाऊ लॉंग ही हॅज बीन स्लीपिंग. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, या रिकामी जागेमध्ये बघा, ही रिकामी जागा फॉर 2 hours. आता इथं आपल्याला
हे जे आहे ना वर्ब वापरायचे आहे, म्हणजे टेन्स बनवायचा आहे. टेन्ससाठी हा प्रश्न आहे. आता बघा कुठंही सिन्स किंवा फॉर दिलं, ओके, सिन्स किंवा फॉर दिलेला आहे आपल्याला. आता आपण काय करणार, सिन्स किंवा फॉर दिलं तर तुम्हाला हॅज बीन आयएनजी, हॅव बीन आयएनजी, हॅड बीन आयएनजी चेक करायचा आहे. मग या प्रश्नामध्ये हॅज बीन आयएनजी किंवा हॅव बीन आयएनजी कुठं दिलेला आहे, कारण बघा यानंतर फॉर नंतर काय राहत असते, नेहमी फॉर नंतर नेहमी कॅल्क्युलेटेड टाइम राहते आणि हे जे वाक्य राहते ते राहते एक तर सिंपल त्याला काय म्हणतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्याला म्हणतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे वाक्य याच्यामध्ये राहील. त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ओके, आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. यामध्ये तुम्हाला हे उत्तर पाहायला मिळतील. आता बघा इथं आपण काय वापरणार, तर इथं आपल्याला हॅज दिलेला आहे तर आपल्याला हॅज बीन आयएनजी चेक करावं लागणार. हॅज बीन आयएनजी चेक करा कुठं, ऑप्शन क्रमांक ए मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. हे प्रेझेंट परफेक्टचं वाक्य आहे म्हणून आपण हॅज बीन आयएनजी टाकलं. जर इथं कुठं पास दिलं असतं तर हॅड बीन आयएनजी आपल्याला पाहिजे होतं. जर फ्युचरची गोष्ट केली असती तर मग इथं काय पाहिजे होतं आपल्याला, जसं की आता सिन्सच्या जागेवर आपण फ्रॉम वापरला असतं. काय वापरलं असतं, फ्रॉम वापरलं असतं. अशा पद्धतीनं आपण ते सांगतो. सर्व काही आपण टेन्सच्या लेक्चरमध्ये अपलोड केलेलं आहे. तुम्ही टेन्सची लेक्चर प्लेलिस्टमधून पाहू शकता. सहज तुम्हाला सर्व प्रश्नाचे उत्तर सहज सोडवता येतात. बघा काय म्हटलेलं आहे, इट वॉज रेनिंग, रिकामी जागा हेविली, डॅट वी रिकामी जागा गो आउट. आता बघा इथं डॅटने दोन वाक्य जोडलेले आहे. दोन वाक्य जोडलेले आहे तर आपल्याला इथं वापरायचं काय, तर पाऊस एवढा जास्त होता की आम्ही बाहेर जाऊ नाही शकलो. पाऊस एवढा जास्त होता, आता खूप जास्त होता, अतिशय जास्त होता, याचा अर्थ टू बी होते आणि सो बी होते. आता बरेचसे जण टू निवडून टाकतात कारण टू हे बऱ्याचशा जणाला माहीत राहते की टू म्हणजे खूप सारा आहे की नाही, टू म्हणजे टू मच इट आपण म्हणतो आहे की नाही, खूप सारा जेवलो आहे की नाही. तर मग तुम्ही काय करता, टू वरून हे ऑप्शन कोणतं एक निवडून येतं. आता कुड नाही निवडत कारण बाहेर नाही निघू शकलो म्हणून आपल्याला कुडंट पाहिजे. अनेक वचनी म्हणजे याला काय म्हणतो आपण निगेटिव्ह पाहिजे, आणि निगेटिव्ह पाहिजे असेल तर तुम्ही काय करता, हे दुसरं ऑप्शन निवडून येतात. परंतु तुम्ही तिथंच चुकता. आपण टू इथं वापरू शकत नाही. याचा अर्थ होईल सो कुडंट. सो कुडंट हे बघा, सो आणि कुडंट, ओके, सो आणि कुडंट आपण त्याला वापरू शकतो. कुडंट एनटी लावा, COULDNT कुडंट, ओके. आता बघा इट वॉज रेनिंग सो हेविली, खूप सारा पाऊस पडला होता, त्या पाऊस पडत होता म्हणून आम्ही तिथं बाहेर जाऊ नाही शकलो. कुडंट म्हणजे बाहेर जाऊ नाही शकलो, भूतकाळात राहते, ओके. अशा पद्धतीने आपण याला सोडू शकतो. आणि हा प्रश्न जो आहे खूप जण चुकवतात. गेट आउट, आयडेंटिफाय द सेंटेन्स टाईप ऑफ. आता गेट आउट म्हणजे बाहेर जा. आता बऱ्याचशा जणाला वाटते की इथं कोणताही कंजंक्शन वापरलं नाही, दोन वाक्य आपण जोडलेलं नाही, मग हे कंपाऊंड सेंटेन्स नसेल किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स नसेल. ज्यांचा अभ्यास झालेला आहे तेही चुकी करतात. मग ते काय करतात, सिंपल वाक्य आहे म्हणून आपण निवडून येतो तिथं आहे की नाही, त्याला आपण काय म्हणतो, केवळ वाक्य म्हणतो मराठीमध्ये. परंतु लक्षात घ्या, गेट आउट हे शब्द आपण दिला तर आपण कोणाला तरी काय देत आहोत, आज्ञा देत आहोत की तू बाहेर जा, अशा पद्धतीनं आपण आज्ञा देत आहोत. आज्ञा आहे म्हणून काय वापरणार इथं आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आपण इथं वापरणार आहोत. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर असेल इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ऑप्शनमध्ये नाही तर नन ऑफ दिस असेल, ओके. अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाला सहज सोडवू शकतो. समोरचा प्रश्न बघा, 5व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स टू प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय वापरलं जाते, तर एम, इज, आर सोबत वर्बला काय राहते आयएनजी राहते. वर्बला आयएनजी पाहायचं आपल्याला. वर्बला आयएनजी एम इज आर सोबत कुठं आहे, एम इज आर सोबत वाचता येणारच नाही कारण हे ज्याला भूतकाळी झालं म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नसेल. आयएनजी पाहिजेत असते, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. इज आयएनजी आहे इथं तर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. हे येऊ शकत नाही कारण लर्न्स हे एक वर्ब आहे आणि आयएनजी नंतर वापरला तर हे येतच नाही. सिंपल गोष्ट आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक
सी म्हणजे तिसरा प्रश्नाचं उत्तर आहे आपलं. ओके, 6वा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर, रिकामी जागा दिलेली आहे. ओके, रशिका टू स्टॉप द लुकिंग ॲट मी, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. बघा आपल्याला काय करायचं आहे, राशिका टू स्टॉप लुकिंग ॲट मी. आता हे जे वाक्य आहे याला आपल्याला की नाही भूतकाळात बनवायचं आहे. तर ING काढून आपल्याला काय लावावं लागेल, तर हे ING काढत असताना आपण काय वापरणार, टू प्लस वर्बची फर्स्ट फॉर्म. टू प्लस वर्बची फर्स्ट फॉर्म याला म्हणतो आपण इन्फिनेटिव्ह वर्ब. इन्फिनेटिव्ह वर्ब आपण वापरणार आहोत. तर बघा टू स्टॉप हे येणार नाही, ING येणार नाही, कारण आपल्याला ते काढावं लागते तिथून. मग स्टॉप आहे परंतु लुक दिलेला आहे तर याच्यासमोर टू पाहिजे तर हे येणार नाही. मग बघा स्टॉप टू लुक, आता टू प्लस वर्बची फर्स्ट फॉर्म आहे, लुक हे वर्बची फर्स्ट फॉर्म आहे. आता इथं बघा स्टॉप टू स्टॉप 2 वेळा दिलेला आहे. टू स्टॉप्स टू हे येणार नाही, तर सॉरी हे येणार नाही चौथं. तर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, राशिका स्टॉप टू लुक ॲट मी. अशा पद्धतीने आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स वापरत असतो. टू प्लस वर्बची फर्स्ट फॉर्म पाहिजे, या वर्ब नंतर टू प्लस वर्बची फर्स्ट फॉर्म पाहिजे म्हणून इथं टू प्लस वर्बची फर्स्ट फॉर्म आहे. आपण सहज या प्रश्नाला उडवू शकतो. आता बघा हा प्रश्न बी खूप वेळेस विचारलेला आहे, असे प्रश्न येतात. आता याला म्हणत असतो आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे, खूप सारे आहेत, त्याच्या ट्रिक्स आपण हेरीच टाकलेल्या आहेत. सहज तुम्ही या प्रश्नाला लक्षात ठेवू शकता. बघा वन वर्ड सबस्टिट्यूशन आपल्या प्लेलिस्टमध्ये पहा, तुम्ही हसत हसत या प्रश्नाला सहज सोडू शकता. म्हणून म्हटलं की वन वर्ड सबस्टिट्यूशनच्या तुम्हाला काय करायचे आहे तर ट्रिक्स पाहायचे आहे आणि हे प्रश्न सहज तुम्ही सोडू शकता. इथं A कॉलम दिलेला आहे, इथं B कॉलम दिलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर बघा कशा पद्धतीने सोडवतो, एका सेकंदात उडवायचं आहे. कसं उडवायचं बघा, प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट, असा प्लेस जिथं बर्ड्स ठेवलेले राहतात, म्हणजे त्याला आपण म्हणत असतो पक्षी घर म्हणत असतो, आहे की नाही. जाळं म्हणत असतो आपण पक्ष्यांचं जाळं, मग त्याला आपण अवेरी म्हणत असतो. ओके, म्हणजे पहिल्याचं काय असेल, चौथं असेल. पहिल्याचं चौथं चेक करा ऑप्शन मध्ये कुठं दिसते, तर पहिल्याचं चौथं इथं दिसायला लागलं. एचं चौथं आहे, हे टिक मारून द्यायचं झालं काम, कारण इथं हे तर सर्व चुकीचेच असतील ना, हे सर्व चुकीचे असतील. एका सेकंदाला आपण या प्रश्नाला उडवतो. मग बघा आता अ टँक फॉर फिश. फिश कुठं ठेवतो आपण, बघा ॲक्वेरियम मध्ये ठेवतो. कुठं ठेवत असतो आपण, ॲक्वेरियम मध्ये ठेवत असतो. फिश म्हणजे बीचं आपल्याला तिसरं भेटलं. ओके, त्यानंतर काय म्हणतो, अ मॅन ऑफ अनयुज्युअल हॅबिट, त्याला एसेंट्रिक पर्सन म्हणत असतो आपण. काय म्हणतो, एसेंट्रिक पर्सन म्हणतो. तर याचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक ए. ओके, आता बघा ॲन ऑब्जेक्ट विच हॅज नो लाईफ, असं ऑब्जेक्ट की ज्याची लाईफ नाही राहत, अशी वस्तू की ज्याची लाईफ काहीच नाही राहत, मग त्याला आपण इनॅनिमन म्हणतो. ओके, इनॅनिम असं म्हणत असतो. तर हे म्हणजे चौथ्याचं डी आहे. अशा पद्धतीने ह्या रिकाम्याचा जोड्याला आपण सहज सोडवू शकतो. समोरचा प्रश्न बघा. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला तलाठीची ऑनलाईन बॅच पाहिजे असेल तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ही आपली 10 एप्रिल पासून सुरू होणार आहे, सुरू झालेली आहे. तर या बॅचसाठी तुम्हाला 999 रुपये फी आहे सध्या ऑफरमध्ये. आणि बघा यामध्ये तुम्हाला जे विषय शिकायला भेटतील तर हे अंकगणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण हे 4 विषय तुम्हाला शिकायला भेटतील. ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचे आहे. गुगल प्ले स्टोरवर जाऊन ॲम्बिशन अकॅडमी सर्च करा, ॲम्बिशन अकॅडमी पुसत सर्च करा. लोगो दिसेल तुम्हाला हा वाला, तो लोगो पाहून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं, तिथून तुम्ही ॲप्लिकेशन सहज डाउनलोड करू शकता आणि आपल्या यशाच्या प्रवासाला सुरुवात करू शकता. या बॅचची व्हॅलिडिटी आहे 1 वर्ष. 1 वर्षापर्यंत तुम्ही कितीही कोर्स करू शकता, किती वेळेस व्हिडिओ पाहू शकता. म्हणून म्हटलं की ही बॅच तुम्हाला खूप महत्त्वाची आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा, रजिस्ट्रेशन करा. कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तर स्क्रीनवर जो नंबर तुम्हाला दिसत आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चला मग समोरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 काय म्हटलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅज द करेक्ट अपोजिशन ऑफ द वर्ड. बघा याच्यामध्ये बघा ऑपोजिट वर्ड पाहायचं आपल्याला, करेक्ट ऑपोजिट वर्ड. तर म्हणजेच काय, तर अपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्द पाहायचा. कम्प्लीटचं विरुद्धार्थी शब्द काय होते, तर इनकम्प्लीट होते, नॉन कम्प्लीट होत नाही. ज्याला इंग्रजी येत नाही ते काहीही करू शकते. म्हणून म्हटलं की तुम्हाला सिंपल गोष्ट आणि सिंपल अनकम्प्लीट बी होत नाही. ओके, तर इनकम्प्लीट होते. हे चौथं आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. सहज आपण या प्रश्नाला सोडवू शकतो. समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9 तुमच्या स्क्रीनवर आहे. काय म्हटलेलं आहे बघा, चूज द करेक्ट अँटोनिम्स फॉर हार्श. हार्श या शब्दासाठी अँटोनिम्स पाहायचा आहे. ओके, तर
याला म्हणत असतो हार्श म्हणजे काय, तर एखादा रागीट माणूस किंवा मग तापट माणूस आपण त्याला म्हणत असतो. मग एक रागीट असेल तर दुसरा कसा असायला पाहिजे, तर दुसरा असायला पाहिजे शांत, दुसरा असायला पाहिजे दयाळू म्हणजे काय, तर लिनियंट पर्सन आपण याला म्हणत असतो. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ब्रुटल म्हणजे एकदा रानटी माणूस, एकदम दयावान नसलेला माणूस, म्हणजे याचं सिनोनिम हे आहे, हार्शचे सिनोनिम हे येऊ शकते. ओके, ज्याच्यामध्ये दया नसते त्याला आपण ब्रुटल म्हणतो, सॅवेज म्हणतो, इनह्युमन म्हणत असतो. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सहज सोडवू शकतो. तर हे ब्रुटल म्हणजे काय होते, सॅवेज इनह्युमन आहे की नाही. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवू शकतो. लिनियंट म्हणजे काय, एकदम दयाळू पर्सन. त्यानंतर 10वा प्रश्न काय म्हटलेला आहे बघा, चूज द करेक्ट सिनोनिम्स फॉर नॅस्टी त्याला आपण म्हणतो. बघा सिनोनिम म्हणजे काय होते, तर समानार्थी शब्द होते. हे समानार्थी शब्द, नॅस्टीचा अर्थ तुम्हाला कळाला पाहिजे. नॅस्टी म्हणजे काय होते विद्यार्थी मित्रांनो, तर त्याला आपण काय म्हणत असतो की घाणेरडा व्यक्ती, काय म्हणतो आपण त्याला, घाणेरडा, त्याला अनक्लीन फिल्दी पर्सन म्हणत असतो. फिल्दी पर्सन, अनक्लीन पर्सन आपण त्याला म्हणतो. तर अनप्लिझंट हे जे आहे त्याचं काय होईल, उत्तर होईल अनप्लिझंट. ज्याला पाहून आपल्याला थोडंसं म्हणजे काय येते की बा वेगळापणा वाटते, की घाणेरडापणा वाटते, त्याला आपण अनप्लिझंट बनत असतो. ओके, तर हे सिनोनिम्स आहे, त्याचा समानार्थी शब्द आहे अनप्लिझंटचा. नॅचरल तर तुम्हाला माहित आहे की एखादी गोष्ट नॅचरल असेल तर आपण नॅचरल म्हणतो, नैसर्गिक म्हणत असतो. जेन्युइन म्हणजे काय, ऑथेंटिक माहिती जो देतो त्याला जेन्युइन म्हणतो. जो सभ्य असतो त्याला आपण जेन्युइन म्हणतो. इमोशनल म्हणजे काय, तर मनापासून काहीतरी भाव असला पाहिजे. सिम्पॅथेटिक पर्सन आपण त्याला म्हणत असतो, इमोशनल पर्सन. ओके, दुसऱ्यामध्ये आदर असणं, भाव असणं त्याला आपण इमोशनल म्हणतो. बघा 11वा प्रश्न काय म्हटलेला आहे, चूज द करेक्ट अँटोनिम फ्रॉम प्रॅग्मॅटिक. प्रॅग्मॅटिकचा अर्थ होतो व्यावसायिक आपण त्याला म्हणत असतो. व्यावसायिक म्हणजे काय, एखादा व्यक्ती व्यावसायिक असेल तर तो स्वतःचाच फायदा पाहणार, व्यवसाय पाहणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा याला काय विचारलेलं आहे आपल्याला, अँटोनिम, याचा विरुद्धार्थी शब्द पाहायचा आहे आपण, आहे की नाही. विरुद्धार्थी शब्द कशा पद्धतीने ओळखणार, तर व्यावसायिक असेल, जो व्यक्ती प्रॅक्टिकल असेल तो व्यावसायिक असेल, आणि अनप्रॅक्टिकल आपल्याला चेक करायचं आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. ओके, अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवलेला आहे. एक्सपेरिमेंटल म्हणजे प्रयोग करणारा, डिसिटफुल म्हणजे जो धोका देणारा. डिसिटफुल आपण त्याला म्हणतो, डिसेप्टिव्ह पर्सन आपण म्हणतो. डिसिसिव्ह आपण म्हणत असतो, आहे की नाही. फ्रॉड आपण त्याला म्हणतो, डिसिप्टफुल आपण म्हणत असतो. फ्रॉड पर्सन त्याला आपण काय म्हणतो, डिसिटफुल. अशा पद्धतीनं हे डिसिटफुल म्हणजे काय, एखादा व्यक्ती फ्रॉड असेल किंवा मग एखादा व्यक्ती कसा असेल जो धोका देतो आपल्याला नेहमी. आणि कलियुग आहे तर बरेचसे जण आपल्याला धोका देतात, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, मग प्रश्न क्रमांक 12वा काय म्हटलेला आहे, चूज द करेक्ट आन्सर आपल्याला चेक करायचा. हा खूप वेळेस आलेला आहे. द फ्रेज म्हणजे काय, लुनेटिक असायलम म्हणजे काय म्हणतो, लुनेटिक तुम्ही WWE पाहत असाल तर डीन अम्ब्रोज नावाचा एक खेळाडू होता, त्याला आपण लुनेटिक म्हणायचो. लुनेटिक फ्रेंच आपण त्याला म्हणायचो, लुनेटिक फ्रेंच. तर हे लक्षात घ्या की जो हेडक्रॅक असेल, ज्याचा दिमाग काम नाही करत असेल, म्हणजे त्याला आपण म्हणतो पागल टाईप आपण म्हणत असतो त्याला, आहे की नाही, वेडा म्हणतो आपण. मग लुनेटिक असायलम म्हणजे काय, असायलम म्हणजे होते दवाखाना, जिथं एखादा दवाखाना आहे, मेंटल डिसऑर्डर वाले व्यक्ती जे राहतात, ज्याला मेंटली प्रॉब्लेम राहतात, अ होम फॉर पीपल हॅव्हिंग मेंटल डिसऑर्डर. असा घर जिथं आपण कोण ठेवतो, तर मेंटली डिस्टर्ब व्यक्ती ठेवत असतो, आपण त्याला काय म्हणतो, असायलम म्हणत असतो, त्याला दवाखाना म्हणतो, वेड्यांचा दवाखाना. सहज आपण या प्रश्नाचं उत्तर सोडू शकतो, एकदा आपल्याला प्रश्नाचं उत्तर समजलं पाहिजे. मग बघा 13वा प्रश्न काय म्हटलेला आहे, यू हॅव हिट द नेल ऑन द हेड. आता बघा एखादी गोष्ट कशी होणे, तर योग्य पद्धतीने होणे. काय म्हणतो, हिट द नेल ऑन द हेड. आता एखादी गोष्ट सटीक होत असेल, हेड शॉट आपण म्हणतो, हेड शॉट त्याला आपण म्हणतो, आपल्या भाषेत आपल्याला शिकायचं आहे. मग याला काय म्हणते बघा, तर काय प्रश्न विचारलेला, व्हिच ऑफ द फॉलोइंग गिव्ज करेक्ट मिनिंग अंडरलाईन फ्रेजमध्ये कोणतं करेक्ट मिनिंग आहे, अशा पद्धतीने प्रश्न आहे. तर बघा एक्झॅक्टली एखादी गोष्ट होत असेल, राईट एखादी गोष्ट होत असेल, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर राईट मध्ये शोधायचं आहे, एक्झॅक्ट मध्ये शोधायचं आहे. तर एक्झॅक्ट आणि राईट इथं दिसायला लागले. एक्झॅक्ट, सेड ऑफ डन एक्झॅक्टली द राईट थिंग. एखादी गोष्ट योग्य पद्धतीने असणे हे आपण काय म्हणत असतो, तर यू हॅव हिट द नेल ऑन द हेड, अशा पद्धतीने आपण म्हणणार आहोत. बघा त्यानंतर 14वा प्रश्न काय म्हटलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स
आर मिसस्पेल्ड. आता खालीलपैकी कोणता शब्द जो आहे तो मिसस्पेल्ड आहे, म्हणजे ज्याचं स्पेलिंग मिस्टेक आहे. तर इथं बघा हे जे आहे हे शब्द कोणते दिलेले आहे, लेफ्टनंट, कर्नल आणि ब्रिगेडियर. आता बरेचशा जणाला हे प्रश्न खूप वेळेस वारंवार हजारोपेक्षा जास्त वेळेस रिपीट झालेले प्रश्न आहेत. ब्रिगेडियरचं स्पेलिंग, कर्नलचं स्पेलिंग ते इतक्या वेळेस विचारलेलं आहे. कॉलेनल आपण असं लिहित असतो आहे की नाही, मग कर्नल अशा पद्धतीने लिहितो आपण. बरेचशा जण ऑप्शनमध्ये देतात कर्नल, कर्नल आणि त्याच्यानंतर कॉलेनल अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर कर्नल. आता कोणतं ऑप्शन बरोबर असेल, तर हे ऑप्शन बरोबर असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीने कर्नलचं स्पेलिंग बरोबर आहे, ब्रिगेडियरचं स्पेलिंग बी बरोबर आहे आणि लेफ्टनंटचं स्पेलिंग हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तिन्ही स्पेलिंग बरोबर आहे, म्हणजेच ऑल आर करेक्ट. तिन्ही सर्व काही बरोबर आहेत, ऑल आर करेक्ट. लेफ्टनंटचं स्पेलिंग असंच लक्षात ठेवायचं आहे, लेफ्टनंटचं स्पेलिंग आणि कर्नलचं स्पेलिंग सेम आहे हे लक्षात ठेवायचं आहे. कोणतंच चुकलेलं नाही. ब्रिगेडियरचे स्पेलिंग हे वारंवार विचारलेले स्पेलिंग आहेत, प्रत्येक पेपरमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. ओके. 15वा प्रश्न काय म्हटलं, समीर रिकामी जागा नॉट अटेंड द क्लासेस रेग्युलरली. आता बघा, नॉट अटेंडेड क्लासेस रेग्युलरली, रेग्युलरली एखादी गोष्ट व्हायला लागली असेल म्हणजे ऑकेजनली, रेग्युलरली, डेली अशा गोष्टी होत असेल तर ते सिंपल पास्ट प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्समध्ये असतात, म्हणजे सवय दाखवलेली राहते. भूतकाळातली सवय वेगळी आहे आणि वर्तमान काळातली सवय वेगळी राहते. मग वर्तमान काळातलं वाक्य असू शकते किंवा मग भूतकाळातलं वाक्य असो, पण भूतकाळातलं एकही आपल्याला इथं काय दिलेलं नाही आहे, तर एकही वर्ब नाही दिली. जर भूतकाळातली दिली असती तर मग ऑप्शन 2 राहिले असते, आपले 2 सोडवले असते. आता हॅज वापरू शकत नाही आपण, कारण हे पास्ट परफेक्ट पाहिजे. ओके. हॅज रेग्युलरली म्हटलं तर इथं साधा पाहिजे. साध्यामध्ये बघा, साध्यामध्ये काय येईल, सब्जेक्ट येईल, त्याच्यानंतर वर्बचा पहिला फॉर्म. आता इथं निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर डू किंवा डज वापरतो आपण, डू किंवा डज वापरतो, डज, आणि त्याच्यानंतर नॉट येते आहे की नाही. मग डू डज पैकी चेक करायचं. आता इथं डू तर वापरू शकत नाही, कारण एकवचनी नाव हे जे आहे याच्यासोबत नाव असेल तर आपण डू वापरत नाही, अनेकवचनी नाव असेल तर डू वापरतो. हे एकवचनी नाव आहे म्हणून इथं आपण डज वापरलेलं आहे आणि थर्ड पर्सन असल्यामुळे आपण इथं डज वापरू शकतो. सहज या प्रश्नाला उत्तर सोडू शकतो. प्रश्न क्रमांक 16 काय म्हटलं, अ नंबर ऑफ सॉंग्स संग बाय किशोर कुमार, रिकामी जागा मेलडी. आता बघा, खूप सारे सॉंग्स कोण गायले होते, तर गायले तर किशोर कुमारनं मेलोडीमध्ये गायलेले आहे. मग अ नंबर ऑफ सॉंग्स बघा, अ नंबर ऑफ, त्याच्यानंतर प्लेंटी ऑफ अशा शब्दानंतर बघा इथं अनेकवचनीच नाव पाहिजे, अनेकवचनी नाव आहे. इथं जे वर्ब आहे अनेकवचनीच वर्ब पाहिजे, ही अनेकवचनीच वर्ब आहे. संग हे भूतकाळात आहे म्हणून आपण हॅव वापरणार नाही. ओके. आपल्याला भूतकाळातच पाहिजे आणि अनेकवचनी नाव आहे. त्यानंतर हे नाव अनेकवचनी असतात. खूप सारे सॉंग्सची गोष्ट करायला लागलो, खूप साऱ्या सॉंग्सची गोष्ट करायला लागलो म्हणून इथं आपण काय वापरणार, वेअर वापरणार, वॉज वापरणार नाही, कारण एकवचनी क्रियापद आहे, वेअर वापरणार. ओके. मग अ नंबर ऑफ सॉंग्स अशा पद्धतीनं आपण अ नंबर ऑफ सॉंग्ससाठी काय वापरणार, वेअर वापरणार आहोत. अनेकवचनी क्रिया नाव असल्यामुळे अनेकवचनी क्रियापद आपण तिथं वापरत असतो. ओके. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, चूज द वर्ड विच मोस्ट क्लोजली फिट्स द डेफिनेशन. या डेफिनेशनला जोडणारी जी शब्द आहे ते आपल्याला लावायचं आहे. काय म्हटलेलं आहे बघा, हे जे आहे वन वर्ड सबस्टिट्यूशनचे शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लवकरात लवकर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रपरिवाराला लिंक शेअर करत चला. या प्रश्नाचं उत्तर कसं सोडवणार बघा, अ पर्सन अगेन्स्ट हू लिगल ॲक्शन इज इन्स्टिट्यूटेड. बघा, असा व्यक्ती ज्याच्याकडे न्यायिक खटले असते, न्यायिक खटले लागलेले असतील त्याला आपण म्हणत असतो काय, तर डेफिडंट आपण त्याला म्हणत असतो. काय म्हणत असतो, डेफिडंट. ज्याच्याकडे न्यायिक खटले राहते त्याला आपण डेफिडंट म्हणत असतो. तर ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल डेफिडंट. ओके. न्यायिक खटले असणारा व्यक्ती. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, कॅन्सर इज अ फेटल डिसीज. डिसीजचं स्पेलिंग इथं आपल्याला चेक करायचं आहे. डिसीजचं स्पेलिंग डिसीज कसं लिहितो, हा स्पेलिंग मिस्टेकमध्ये पार्ट आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक विचारतात. तर डिसीजचं स्पेलिंग खूप वेळेस विचारलेलं आहे, तर लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके. सी आणि डी इथं दोन्ही नाही, इथं एस ई पाहिजे आपल्याला, एस ई पाहिजे म्हणून सी लक्षात ठेवा. हे सारखंच वाटलं होतं, इथपर्यंत सारखंच आहे, नंतर एस ई पाहिजे तर सी दिलेलं आहे. तर डिसीजचं स्पेलिंग काय आहे, DISEASE
DISEASE अशा पद्धतीने डिसीजचं स्पेलिंग लक्षात ठेवायचं. ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, हाय वन वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रश्न आहे. वन हू कॅन स्पीक मेनी लँग्वेज, एक व्यक्ती जो खूप साऱ्या लँग्वेज बोलू शकतो त्याला आपण काय म्हणतो. जसं की बघा त्याला आपण म्हणत असतो पॉली म्हणजे होते अनेक लँग्वेज, पॉली म्हणजे होते अनेक, सोलो म्हणजे होते एकच लँग्वेज म्हटलं तर सोलो. बघा सोलो डान्स तुम्ही ऐकला असेल, एकटा डान्स करणे आहे की नाही. पॉली म्हणजे अनेक होते. पॉलीगॅमी म्हणजे खूप सारे महिलाशी लग्न करणारा म्हणजे जास्त लग्न करणारा व्यक्ती पॉलीगॅमी आपण म्हणत असतो आहे की नाही. मग अशा पद्धतीने हे वन वर्ड सबस्टिट्यूशनचं आहे. मग जो व्यक्ती जास्तीत जास्त लँग्वेज बोलू शकतो त्याला आपण काय म्हणतो, पॉलीग्लॉट म्हणतो. काय म्हणतो, पॉलीग्लॉट म्हणत असतो. ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. लिंग्विस्टिक म्हणजे भाषाशास्त्रज्ञ होते भाषाशास्त्र. लिंग्विस्टिक म्हणजे भाषाशास्त्र, हे लक्षात ठेवायचं आहे. पॉलीग्लॉट म्हणजे मेनी लँग्वेज बोलणारा व्यक्ती आपण त्याला म्हणत असतो पॉलीग्लॉट. ओके. त्यानंतर आजच्या व्हिडिओमधील सर्वात शेवटचा प्रश्न, कारण आज 20 प्रश्न आपण पाहत आहोत. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. सी इज रिकामी जागा एक्सलेंट टीचर. ती एक एक्सलेंट टीचर आहे. मग बघा हे कशाचं आहे, आता आर्टिकलचं क्वेश्चन आहे. करेक्ट आर्टिकल आपल्याला वापरायचं आहे. नाम आहे, नामाच्या पहिले येणारा शब्द नेहमी काय राहतो तर विशेषण राहतो. आणि याच्या उच्चारानुसार आपल्याला काय वापरावं लागते तर आर्टिकल वापरावं लागते. जर एचा उच्चार आपण स्वरासारखा व्यंजनासारखा होत असेल तर ए वापरणार व्यंजन. ओके. स्वरासारखा होत असेल तर ॲन वापरणार स्वर. ओके. स्वर कसा आहे तर एक्सेलेंट, ए पासून सुरुवात व्हावं लागली. एक्सेलेंट म्हणत असताना आपण ए वरून सुरुवात होते. ए हे स्वर आहे, स्वर असेल म्हणून इथं आपण काय वापरणार ॲन वापरणार ॲन. ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण 20 प्रश्न पाहिलेले. हे प्रश्न तुम्हाला आवडले असतील कमेंट बॉक्समध्ये टाका. येस ऑर नो कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला अवघड वाटत आहे तेही सांगा. जर तुमच्या मनात कोणता डाऊट असेल, कोणता विषय अवघड वाटत असेल तेही कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ कसा वाटला यासाठी तुम्ही एकदा कमेंट करा, कारण हे जर व्हिडिओ तुम्हाला जर चांगले वाटले तर मला एक मोटिवेशन भेटेल. म्हणून म्हटलं की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.